नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 अंकी संख्या। तर आज तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे पहा। शतक 3 अंकी संख्या कशी बनते हे पहा। इथं काय दिलेले आहेत प्रतीके, शतक, दशक, एकक, संख्या अंकात, संख्या अक्षरात। आता अगोदर आपल्याला प्रतीके समजून घ्यायचं आहे। तर पहा इथं काय लिहिलेलं आहे, शतक, शतक आणि ह्या दोन माळा दिलेल्या आहेत। तर या माळेमध्ये मणी किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 10 मण्यांची एक माळ आहे, म्हणजे हे दशक। हे एक दशक आहे आणि हे एक दशक आहे। मग अगोदर आपण काय मोजायचं आहे, शतक मोजूया। शतक किती आहेत पहा, 1 2, म्हणून इथं शतकाच्या घरामध्ये लिहिलेलं आहे 2। आता दशकाच्या माळा किती आहेत, 1 आणि 2। दशकाच्या 2 माळा आहेत, म्हणून दशकाच्या घरात इथं लिहिलेलं आहे 2। एकक काय दिलेले आहेत का सुट्टे, काहीही दिलेलं नाही, म्हणून इथं लिहिलेलं आहे एककाच्या घरामध्ये 0। मग संख्या काय तयार झाली पहा, संख्या अंकात लिहिलेली आहे 220 आणि हीच संख्या इथं अक्षरामध्ये लिहिलेली आहे 220। तर चला आपण पुढे पाहूया मुलांनो। आता हे आपण समजून घ्यायचं आहे। आता इथं शतक किती दिलेले आहेत पहा, 1 2 3 4। तर शतकाच्या घरामध्ये लिहिलेलं आहे 4। तर दशक किती आहेत पाहूया आपण, 1 2 3। दशकाच्या 3 माळा आहेत, तर इथं लिहिलेलं आहे 3। कुठं लिहिलेलं आहे, दशकाच्या घरामध्ये। आता सुट्टे किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6। सुट्टे 6 आपण कुठं लिहिलेलं आहे, एककाच्या घरामध्ये 6। मग ही संख्या किती होणार आहे, 436। मग इथं अंकामध्ये ती संख्या लिहिलेली आहे 436 आणि तीच संख्या अक्षरामध्ये लिहिलेली आहे 436। पुढे पहा मुलांनो। आता शतक किती आहेत हे आपण मोजूया, 1 2 3 4 5 6 7। 7 शतक शतकाच्या घरामध्ये लिहिलेलं आहे। दशक किती आहेत, 1 2 3 4। 4 दशक आणि सुट्टे किती आहेत, 1 2 3 4। सुट्टे आपण कुठं लिहायचं आहे, एककाच्या घरामध्ये, ते इथं लिहिलेलं आहे 4 एकक। मग संख्या काय तयार झालेली आहे, 744। ती इथं लिहिलेली आहे संख्या अंकामध्ये। त्यानंतर संख्या अक्षरात लिहिलेली आहे 744। इथे शतक किती आहेत, 1 2 3। 3 शतक शतकाच्या घरामध्ये आलेलं आहे हे। आता दशकाच्या माळा पाहूया, 1 2 3 4 5 6। 6 दशक आणि एकक किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9। 9 एकक। मग संख्या काय तयार झाली, 369। ती इथे अंकामध्ये लिहिलेली आहे आणि पुढे इथे अक्षरामध्ये लिहिलेलं आहे 369 लिहिलेलं आहे शतक। 1 2 3 4 5। 5 शतक। दशक किती आहेत पाहूया, 1 2 3 4 5 6 7 8। 8 दशकाच्या माळा आहेत, म्हणून इथं दशकाच्या घरात लिहिलेलं आहे 8 आणि एकक किती आहेत पहा, म्हणजे सुट्टे किती दिले, 1 2 3 4 5। 5 एकक। संख्या काय तयार झालेली आहे, 585। आता या ठिकाणी आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे 585। 585। त्या पुढे पाहूया मुलांनो। इथं काय दिलेले आहेत, शतक दिलेले आहेत। हे किती आहेत पाहूया, 1 2 3 4 5 6 7 8। 8 शतक। दशक दिलेले आहेत का, दशकाच्या माळा इथे नाही आहेत, म्हणून काय लिहिलेलं आहे इथं 0। तर त्यानंतर एकक किती आहेत पहा, 1। सुट्टा 1 आहे, म्हणून एककाच्या घरात लिहिलेले आहे 1। मग आता संख्या काय तयार झाली आपली, 801।
आता इथं पुढे अक्षरामध्ये लिहायचं आहे आपल्याला. 801. आता शतक मोजूया मुलांनो. 1 2 3 4 5 6. 6 शतक. दशक किती आहेत पाहूया. 1 2 3 4 5 6. 6 दशकाच्या माळा आहेत म्हणून इथं लिहिलेलं आहे दशकाच्या घरात 6. त्या सुट्टे एकक किती आहेत पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एकक. मग इथं संख्या आपण अंकामध्ये लिहायची आहे. 669. अक्षरामध्ये लिहायची आहे संख्या 669. आता इथे पहा शतक किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 शतक. दशकाच्या माळा किती आहेत पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 दशक. आणि एकक किती आहेत पाहूया सुट्टे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एकक. संख्या काय तयार झाली. 999. इथे अक्षरामध्ये लिहिलेलं आहे 999.